नमस्कार, मी पूजा आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज घरात एक चमत्कार झालेला आहे. रविवारच्या दिवशी माझ्या नवऱ्याहून स्वतःहून भाजी बनवायची जबाबदारी घेतली आहे. तर चला बघूया कशी बनवली ही भाजी. तर साहेबांनी स्वतःच्या स्टाईलने फोडणी द्यायचा प्रयत्न केला आहे आणि मेन म्हणजे त्यांनी मला फसवलेलं आहे. सांगितली एक भाजी आणि बनवली एक भाजी. आज रविवारचा दिवस, मला वाटलं चांगलं मस्त मटण बिटन चिकन बिकन असेल आणि मला आणायला बी सांगितलं चिकन मसाला. म्हटलं अरे वा, काहीतरी एकदम छान बनते. सर्वप्रथम भाजीमध्ये लागणारं साहित्य त्याने तयार करून घेतलं. टोमॅटो कांदा बिंदा चिरून घेतला. इथं तेल कुकरमध्ये त्यांनी तेल टाकलेलं आहे, मोहरीचं आणि साधं तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि टोमॅटो बटाटा कांदा टाकून घेतलेला आहे आणि मिक्स केलेला आहे. आणि मिक्स करण्यामध्ये तर साहेब एकदम माहिर आहेत. आणि मिक्स करून झाल्यानंतर त्यांनी इथे मिरची आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे. आणि हो बरं का, सगळी तयारी स्वतःहून केलेली आहे. मी काही कापून बिपून दिलेलं नाही आहे. त्यामुळे आज मी आरामाने खाणार आहे. रविवारच्या दिवशी कधीतरी बायकांना असा दिवस असा आरामाने बसून खायचा दिवस यायलाच पाहिजे. तुमचे नवरे पण असे बनवून देता का भाजी? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आता त्यांनी ते जो मिरची आणि लसूण ठेचलेला आहे तो यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि आज रविवार होता तर ओल्या शेंगा आणल्या होत्या. तर ओल्या शेंगदाणे पण त्यांनी टाकलेले. म्हटलं अरे हे शेंगदाणे कुठं टाकता? शेंगदाणे भाजून टाकता? तर म्हणे नाही, ही माझी स्टाईल आहे. तर म्हटलं चला बाबा खाऊन घेऊ आता कशी बनते तशी भाजी. मग त्यांनी त्यामध्ये आता मीठ टाकलेले. मग मीठ टाकल्यावर पण आता ते मिक्स करून घेणार आहे. मी आधीच म्हटलं ना, मिक्स करायची स्टाईल एकदम भारी. शेफ मोडमध्ये साहेब आलेले आहेत आज. आणि मसाले आता ही भाजी आणि काय साहित्य छान त्यांनी परतून घेतलेलं आहे. परतून घेतलं की त्यामध्ये आणि मध्ये चालू होतं आणि तेल बेल पाहून तर मला असं वाटलं काही नाही, आता माझं 2 भाज्यांचं तेल यांनी एका भाजीमध्ये टाकलेले तर काय मग भाजी छानच होणार. म्हटलं एवढं तेल टाकणार तर छानच होतं. म्हणे मग तू करून बघ तू माझ्या स्टाईलने भाजी. म्हणून म्हटलं चला व्हिडिओ काढून ठेव आणि जेव्हा कधी सांगतील ते की चल बनव ही भाजी तर त्यांच्या स्टाईलने बनवून त्यांना नंतर खाऊ घालू. तर आता इथं हे छान परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये ते टोमॅटो टाकून घेतलेले आहे त्यांनी. आणि टोमॅटो टाकून घेतल्यानंतर टोमॅटो पण छान असे मिक्स करून घेतलेले आहे. टोमॅटो छान असे मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये त्यांनी टाकलेला आहे हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि तो पण छान असा मिक्स करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मेन इन्ग्रेडियंट्स असं त्यांचं म्हणणं होतं की या भाजीमध्ये टाकायला पाहिजे. तर हे ऑप्शनल आहे. मी तर तुम्हाला सजेस्ट करेल, जर तुम्ही तिखट खाणार असाल तर हे नका टाकू. पण जर तुम्हाला आवडलं असेल की आंबट तिखट आणि गोड तर नक्कीच टाका. तरी ते साखर टाकलेली आहे थोडी. आणि आमच्या घरामध्ये तिखटच आवडतं तर थोडंसं मी वरून गरम मसाला टाकायला सांगितला होता. तसं तर शेफला ना वरून सूचना दिलेल्या अजिबात आवडत नाही, पण बायकोचं कोण ऐकत नाही. बायकोचं ऐकावंच लागतं. आणि नंतर कोथिंबीर टाकली आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि थोडंसं यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून ह्याला आता कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि 1 शिट्टी घ्यायची आहे मीडियम गॅसवर. आणि आपली ही भाजी रेडी आहे. आणि आमच्या या शेफने भाजलेली भाजी एकदम छान झाली होती. टेस्टी तर खूप झाली होती. कधी दुसऱ्यांच्या हाताचा म्हणजे माणसाच्या हाताला चव असते असं म्हणतात, पण मला असं वाटतं की माणसं कधीच बनवतात म्हणून ते खायला छान वाटतं आणि बायका रोजच बनवतात म्हणून त्यांची व्हॅल्यू नसते. आणि मला इथं अजून एक म्हणावंसं वाटतं, माझ्या नवऱ्याच्या हाताला खरंच खूप छान चव आहे. नॉनव्हेज तर एवढं खूप छान बनवतो की बोटं चाटतच खाते मी नेहमी. भाजी छान तर झालीच होती. आता दर रविवारी भाजी बनवायची जबाबदारी कोणाची हे तुम्हाला सांगायची गरज नाही. पण नक्कीच ट्राय करा या पद्धतीने. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आणि जर तुम्हाला माझ्या नवऱ्याच्या हातचं मटणची रेसिपी किंवा चिकनची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी नक्कीच घेऊन येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.